Hope is the thing with feathers that perch in the soul and sings the tune without the words and never stop at all. या ओळी होत्या प्रख्यात अमेरिकन कवयित्री एमिली डिक्सन यांच्या कवितेतल्या. फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपल्या भेटीला आली आहे एक कवयित्री. तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तिच्या छान अशा कविता, त्यातल्या काही तुम्हाला विचारही करायला लावतील अशाही काही कविता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. आज आपल्याबरोबर आहे अनघा उकसकर. तिला नुकताच 21व्या शतकातला एमिली डिक्सन अवॉर्ड मिळाला आहे आणि या पुरस्काराचं विशेष म्हणजे हा अशाच कवींना मिळतो की ज्यांच्या कविता ह्या क्रिएटिव्ह, ओरिजिनल आणि इम्पॅक्टफुल आहेत. पण हो, या कविता तुम्हाला 21 दिवसात लिहायच्या असतात. बरोबर, 21 दिवस 21 कविता, हाच आहे 21व्या शतकातला पुरस्कार. एमिली डिक्सन यांना त्यांच्या जीवनकाळामध्ये कुठलाही पुरस्कार मिळाला नाही. पण हो, त्यांच्या कविता आजही अजरामर अशाच आहेत आणि म्हणूनच हा पुरस्कार अशा कवींना दिला जातो की ज्यांचं आत्तापर्यंत कुठलंही असं पुस्तक प्रकाशित झालेलं नाही आहे, पण ज्यांच्या कवितांमध्ये म्हणतात ना, कुछ तो बात है, अशाच कवींना हा पुरस्कार दिला जातो. आणि आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे एमिली डिक्सन पुरस्कार प्राप्त कवयित्री अनघा उकसकर. चला तर अजिबात वेळ न दवडता या पुरस्काराबद्दलची तिची वाटचाल, तिच्या कविता ऐकूया तिच्याचकडून. ए जिंदगी, थोड़ी नादानी, थोड़ी जिम्मेदारियाँ, थोड़ी सुलझ गई, थोड़ी उलझ गई है ज़िंदगी, मगर ऐसे ही जीना है अब सारी उम्र, ये बात यकीनन समझ गई है ज़िंदगी. सच है कि जीने का मन नहीं करता, मगर इन मुसीबतों से ज़्यादा ज़रूरी है ज़िंदगी. शिकायत सबकी है, अब खुशी से नहीं लिखती, क्या करूँ जब गम से भरी हुई है ज़िंदगी. बीत गए वो लम्हे जब हम पल पल जीते थे, अब हर लम्हा इम्तिहान ले रही है ज़िंदगी. माना सह रही है सब दर्द ज़ख्म, मगर क्यों इतना परेशान कर रही है ये ज़िंदगी. आंसू है आँखों में मगर मुस्कुराती हूँ, सच है ये वहम नहीं है ज़िंदगी. सह लूँगी सारे दर्द ज़ख्म नए तेरे दिए, बस एक बार कुछ तो रहम कर ए ज़िंदगी. हाँ, अब शिकायतें भी बहुत है, मगर तुझसे प्यार भी तो है ए ज़िंदगी. आएंगे नए मोड़ मुसीबतें राहों में, मगर एक साथ सफ़र पूरा करेंगे ए ज़िंदगी. अनघा, कार्यक्रमाची सुरुवात तर तू खूप छान आणि एकदम वेगळ्याच अशा नोटवरती केलेली आहेस. धन्यवाद. खरंच ह्या कवितांचा तुझा प्रवास आम्हाला खूप जाणून घ्यायचा आहे. पण त्याआधी तुझा शालेय शिक्षणाचा प्रवास कुठून झाला हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. माझं लहानपणीचं शिक्षण हे एका निसर्गरम्य आणि कविता लिहिण्यासाठी पोषक अशा गावात, कोळबंद्रे या गावात झालं आहे. माझा जन्मही तिथलाच आणि माझं 4थीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण तिथल्या मराठी शाळेत झालं, जिथे माझे आई बाबा दोघंही शिक्षक म्हणून काम करत होते. त्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी सेमी इंग्लिश माध्यम निवडलं आणि आमच्या गावाच्या जवळच असणाऱ्या शहराच्या एका शाळेत गेले. ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेचं नाव. तिथे माझ्या कवितेच्या आवडीला अजून प्रेरणा मिळाली आणि आवड वाढत गेली कवितेची. अनघा, तू आत्ताच सुरुवातीला म्हणालीस की कवितेला पोषक असलेल्या गावामध्ये तुझा जन्म झाला, असा तू उल्लेख केलास, बरोबर? तर आम्हाला याच नोटवरती जाणून घ्यायला आवडेल की तुझी पहिली कविता तू कधी लिहिलीस किंवा कुठल्या इयत्तेमध्ये तू पहिली कविता लिहिलीस? मी पहिली कविता ही 3रीत असताना लिहिली होती. ती पावसावर लिहिली होती, त्यामुळे निसर्गातूनच सुरुवात झाली कवितेची. आणि पहिली कविता ही अगदी म्हणजे कविता म्हणजे काय हे कळायच्या आधीच कविता लेखनाला सुरुवात झाली. बर, मग यावेळी घरामध्ये अजून दुसरं कोणी कविता लिहित होतं किंवा लिखाण करत होतं असं कोणी होतं का? माझ्या आत्याला थोडी आवड आहे, पण असं
करिअर म्हणून किंवा एक आवड म्हणून असं कोणी सतत कविता लेखन करणारं नाही आहे. अनघा, तुझ्या बोलण्यामध्ये उल्लेख आला की 3रीमध्ये तू पहिली कविता तुझी लिहिलीस, बरोबर? तर या कविता लिहित असताना कथा, कादंबरी हाही एक प्रकार हाताळायचा तू प्रयत्न केलायस का? कथालेखनाचा प्रयत्न खूप केला आहे मी, पण लिहिताना असं माझ्या लक्षात आलं की माझ्या कथेला कधी अंतच मिळत नाही आणि शेवट करणं हे खूपच कठीण काम असतं आणि कवितेचं तसं होत नाही. कवितेला अंत नसतो, कवितेला कधी सुरुवात नसते. त्यामुळे आपल्याला हवी ती सुरुवात करता येते, हवा तसा शेवट करता येतो आणि कसाही शेवट केला तरी त्याच्या पुढे कविता चालू ठेवता येते. त्यामुळे मला कविता लेखन खूप आवडायला लागलं. अनघा, एमिली डिक्सन पुरस्कार तुला मिळालाय, तर त्याबद्दल सर्वप्रथम आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे तुझं मनापासून अभिनंदन. खूप धन्यवाद. आणि याच नोटवरती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की अमेरिकेतल्या इतक्या प्रख्यात कवयित्रीच्या नावाने हा तुला पुरस्कार मिळालाय, ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. पण या पुरस्काराबद्दल तुला माहिती कशी मिळाली, म्हणजे या कॉम्पिटिशनबद्दलच एकंदरीत तुला माहिती कशी मिळाली हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी कविता खूप आधीपासून लिहित असले तरी आमच्या गावात सुरुवातीला नेटवर्कचं वगैरे काहीच सोर्स नव्हता. त्यामुळे मला ऑनलाईन माहिती पूर्वी कधी मिळायची नाही आणि कविता लेखन हा एकच माझा छंद असल्यामुळे मी स्पर्धेत उतरायला खूप घाबरायचे. कारण तो छंद असा दबला जाईल किंवा तो छंदसुद्धा तितका कॉम्पिटिटिव्ह नाही आहे या भीतीमुळे मी कधी स्पर्धेत उतरले नव्हते. पण लॉकडाऊनमध्ये असं झालं की ऑनलाईन क्लासेस वगैरे सुरू झाल्यामुळे आमच्या गावातही नेटवर्क आलं सर्वांच्या सोयीसाठी आणि माझ्या एका मैत्रिणीने मला सहज पोस्ट शेअर केली. तिला माझ्या कवितेच्या आवडीबद्दल माहीत असल्यामुळे ती नेहमी पोस्ट टाकत असायची आणि ही स्पर्धा मला खरंच चॅलेंजिंग वाटली आणि त्यात असं भीतीदायक असं काहीच नव्हतं. म्हणजे खूप मोठा बेनिफिट नसला तरी खूप मोठा लॉसही नव्हता. त्यामुळे मी ते चॅलेंज घ्यायचं ठरवलं आणि नेमकी त्याच दिवशी शेवटची तारीख होती स्पर्धेच्या एंट्रीसाठी. त्यामुळे मी तो फॉर्म भरला आणि तसं मला ईमेल आला त्यांचा की तुम्हाला 21 दिवसांसाठी रोज एक कविता भरायची आहे आणि सबमिट करायची आहे. त्यामुळे आपलं एक रुटीन असतं ठरलेलं आणि कवींनासुद्धा नेहमी कविता लिहिणं शक्य नसल्यामुळे मला जमेल तशा मी कविता लिहिल्या आणि मध्ये मध्ये मला असं वाटलं की माझ्या जुन्या अपूर्ण किंवा व्याकरण बरोबर नसलेल्या कवितासुद्धा त्यात असायला हव्यात, कारण ते माझ्या एका कवितेच्या प्रोसेसमध्ये सहभाग आहे त्यांचा. त्यामुळे मी त्या कवितासुद्धा त्याच्यात सहभागी केल्या. अनघा, या कॉम्पिटिशनचा एक बघायला गेला तर प्रकार थोडा वेगळा आहे. म्हणजे 21 दिवसांमध्ये दररोज तुला एक एक कविता, अशा 21 कविता तुला द्यायच्या होत्या. तर या 21 दिवसांमध्ये कधी असं झालं का की नाही, आज ना मला ही छान नाही वाटत आहे कविता, किंवा आज ही देऊ की ती देऊ, असं कन्फ्युजन होतंय, असं काही, म्हणजे असं खूप काही घडू शकतं, असं कधी काही झालंय का या 21 दिवसांच्या स्पॅनमध्ये? असं नेहमीच होतं, कारण कवीला स्वतःच्या कविता कधीच अशा मोठ्या किंवा पूर्णपणे समाधान देणाऱ्या नसतात. त्यामुळे माझं असं खूप वेळा झालं. मी 13-14 कविता झाल्यानंतर असं होत गेलं की आता ही कविता ह्याच्यात बसतेय का, आपल्या पुस्तकाची थीम आणि त्यात आपण सेल्फ पब्लिकेशन करतोय त्यामुळे आपल्याला हे जमेल का, ती वाचकाला आवडेल का, सुरुवातीच्या कविता वाचल्यावर ती चौथी वाचताना ते त्या फ्लोमध्ये राहील का, असं खूप वेळा होत होतं. त्यामुळे मी एक थीम ठरवली माझ्या पुस्तकाची की 2 कविता इंग्रजी, 1 हिंदी, 2 कविता इंग्रजी, 1 हिंदी. त्यामुळे ते फ्लो मला असं वाटतंय की माझ्या पहिल्या पुस्तकाच्या मानाने त्या फ्लोमध्ये बसल्या आणि वाचतानासुद्धा असं आपल्याच कविता आहेत, माझ्याचबद्दल आहेत असं प्रत्येकाला वाटेल असं माझ्या मनात होतं. अनघा, कुठल्याही कलाकाराला आपली कला सादर केल्यानंतर दाद मिळणं हे खरंच खूप छान असते ती भावना, बरोबर? तर जेव्हा तू कविता लिहित होतीस तर प्रत्येक कविता लिहिल्यानंतर कोण ना कोणतरी एक श्रोता असतोच. तर तुझ्या या सगळ्या कवितांचा श्रोता होण्याचं मान कुणाला मिळालाय? माझी एक मैत्रीण आहे, म्हणजे खरं तर ऑनलाईन फ्रेंड म्हणू शकतो आपण. आपल्याला खूप भीती वाटत असते अनोळखी लोकांची, पण मी स्वतः इंट्रोवर्ट असल्यामुळे मला अनोळखी लोकांसोबत मन मोकळं करायला जास्त कम्फर्ट वाटतं. त्यामुळे मी तिच्यासोबत शेअर केली होती प्रत्येक कविता, जी मी सहज कशी शेअर करत नाही, म्हणजे माझ्याकडेच ठेवते अशा कवितासुद्धा मी तिला सांगितल्या होत्या. त्यामुळे मी जेव्हा तिला म्हटलं की मला पुस्तक करायचं आणि अशी अशी थीम आहे माझी की सर्व कविता माझ्या एक प्रोसेस किंवा माझ्या जीवनाचा प्रवास अशा फ्लोमध्ये मला हव्यात,
तर तिचं असं म्हणणं होतं की तुला वाटत असेल वाचताना की हे काही खास नाही आहे किंवा हे तेच तेच शब्द आहेत, पण जरी हे सगळ्यांनी म्हटलं असेल तरी ते तू नाही म्हटलंयस कधी. त्यामुळे तुझ्या पर्स्पेक्टिव्हमधून ते वेगळं आहे आणि प्रत्येकाला वाचताना त्याचा वेगळा अर्थ जाणवतोय म्हणजे त्या खास असणार, असं तिचं म्हणणं होतं. त्यामुळे मला सुद्धा खूप कॉन्फिडन्स मिळाला. कवितेकडे जाण्या अगोदर मला वाटतंय तुझ्या पुस्तकाच्या शीर्षकाकडे आपण जाऊया. आणि त्याचं जे पहिलं पान आहे ते सुद्धा खूप असं ब्राईट आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स देणारं आहे. पण या नावाबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे असं खूप वेगळं आणि असं ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतो ना तसं नाव थोडंसं वाटतंय. तर हेलियंथस हे तुझ्या या कविता संग्रहाचं नाव आहे. तर ह्याचा अर्थ किंवा हेच नाव का तुला द्यावंसं वाटलं, हेलियंथस? हेलियंथस हे सूर्यफुलाचं दुसरं नाव आहे आणि सूर्यफूल सर्वांनाच आवडतं. सूर्यफूल हे प्रत्येक ऋतूत फुलणारं फूल आहे आणि वारा वादळ काही आलं तरी ते सूर्याकडे झेप घेण्यासाठी उभं राहत असतं. त्यामुळे प्रत्येक ऋतू आणि अर्थात म्हणजे त्याच्यात प्रेमऋतूही आला आणि आपले रोजचे 3 ऋतूही आले, ते मांडण्यासाठी मला या पुस्तकाचं नाव हेलियंथस असं ठेवायचं होतं, ज्यामध्ये फक्त एकाच विषयाची कविता नाही तर माझं दैनंदिन जीवन असेल किंवा स्वप्न रंगवून लिहिल्या गेलेल्या कविता असतील, त्या सगळ्यात मला त्याच्यात मांडायच्या होत्या, म्हणून मी हे नाव निवडलं. अनघा, तुझ्याशी या गप्पा थांबूच नाहीयेत असं वाटतंय, पण याच नोटवरती मला तुझ्या हेलियंथस या तुझ्या कविता संग्रहातली अजून एक कविता ऐकावीशी वाटते. हां, माझी ही कविता इंग्रजीतील आहे आणि कवितेचं शीर्षक आहे बॉडी शेमिंग इज अन आर्ट. तर या जगात प्रत्येक मुलीला ती कशी कंप्लीट नाही आहे किंवा कशी इनफ नाही आहे हे दाखवण्यासाठी आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला काही ना काही दिसत असतं. म्हणजे अगदीच ब्युटी प्रॉडक्ट्स असतील किंवा कपडे किंवा रोजच्या जीवनातलं तिचं जगणं, हे सुद्धा तिला सगळीकडून असं सांगितलं जातं की तिला अजून जास्त चांगलं व्हायला हवं, की ती अजून जास्त चांगली राहू शकते. तर त्याबद्दल असं विचार करत असताना मला सहज सुचलेली कविता आहे, तर ती मला सादर करायला आवडेल. नक्की. खरंच एक विचार करायला लावणारी ही कविता आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. अनेक विषय आहेत की ज्याच्याबद्दल सहसा कधी बोललं जात नाही, पण गरज आहे आजच्या काळामध्ये बोलायची, आणि त्यातलाच हा एक विषय. अनघा, कविता लिहिताना असं काही असतं का? म्हणजे बऱ्याच जणांचं असतं की नाही, मला या टेबलवरती बसल्यावरच कविता सुचते, मला हेच पेन लागतं, मला हीच पेन्सिल लागते, मगच मला सुचतं. तर तुझ्या बाबतीत असं काही आहे का? जागा अशी ठरलेली नाही आहे, पण एक शांतता हवी असते. माझ्या बाबतीत असं आहे की मी एकदा सुरुवात केली की मला जास्तीत जास्त 10 किंवा 15 मिनटं लागतात पूर्ण करायला. पण मध्ये मध्ये कोणी जर बोलवत असेल किंवा तो जर लिंक ती तुटली तर ती पुन्हा पूर्ण होणं खरंच खूप अशक्य असतं. त्यामुळे तो एक म्हणजे असं एक मी कोट वाचलाय की जेव्हा कवीच्या गळ्यात औंढा निर्माण होतो तेव्हा कविता निर्माण होते. त्यामुळे तो औंढा तिथे असेपर्यंत कविता ती बाहेर पडणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं. त्यामुळे एका फ्लोमध्ये कविता लिहिली गेली तर त्याचे खरे भाव त्या कवितेत उतरतात. अनघा, याच नोटवरती आपण एक क्विक रॅपिड फायर राऊंड घेऊया. मी तुला शब्दरूपी प्रश्न विचारेन, तो शब्द ऐकल्यावर तुला जे काही वाटतं ते पटकन एकदम 5 सेकंदांमध्ये तू उत्तर द्यायचंय. ओके? भारत. अभिमान. दापोली. निसर्ग. निसर्ग. पाऊस. ओके. कविता. प्रेम. अनघा. नादान. मित्रमैत्रिणी. आनंद. आवडतं खाणं. पुरणपोळी. ओके. पेन. डायरी. रम्य दिवस. कवींसाठी मेजवानी. आकाशवाणी. तुम्ही ऐकताय एमिली डिक्सन पुरस्कार प्राप्त कवयित्री अनघा उकसकर हिच्याशी मीरा खलगावकर हिने केलेली बातचीत. तुला जेव्हा कळलं अनघा की तुला कविता येत आहेत लिहिता, तुला कविता आवडतायत, तेव्हा एक असतं की आपल्याला प्रत्येकच ह्युमर किंवा प्रत्येक स्ट्रीम आवडते असं काही नाही. आता कवितांमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकार आहेत, अनेक वेगवेगळे विषय आहेत. तर आत्तापर्यंत तू कोणकोणते विषय हाताळलेस आणि इथून पुढे तुला कुठले विषय हाताळायला आवडतील की हां मला याही विषयावरती कविता लिहायचे किंवा असं? हा खरंच खूप एका कवीसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण मलाही नेहमी विचारलं जातं की तू या विषयावर का नाही लिहित
किंवा असं असतं की आपल्याकडे स्वातंत्र्य दिनावर किंवा मातृदिनावर काही कवी असतात जे त्या दिवशी विचार करून त्या दिवसाबद्दल लिहितात. पण मी त्या बाबतीत जरा कमी पडते, कारण मला असं खूप सिरियस होऊन किंवा गंभीर विषयांवर लिहिण्यापेक्षा माझ्या रोजच्या चिंता असतील किंवा असं मनात जे विचार असतील त्यावर लिहिणं मला खूप आवडतं. त्यामुळे त्या दिवसाबद्दल सुद्धा मी लिहू शकते, पण ते तितक्याच मनापासून उतरेल असं नाही. आणि आजवर असं आपण मुख्यतः खेड्यातल्या मुली खूप ऐकत आल्यात की मासिक पाळी किंवा मोठं होताना येणारे प्रश्न यावर बोलू नये किंवा मोठ्यांसमोर बोलू नये, पाहुण्यांसमोर बोलू नये. त्यामुळे मला ते विषय असे कवितेतून मांडायला आवडतात, कारण अशा काही गोष्टी असतात ज्या आपण बोलू शकत नाही पण आपण लिहू शकतो. तर त्या मी कवितेतून मांडायचा खूप प्रयत्न केला. आणि मासिक पाळी हा माझ्यासाठी खूप मोठा मुद्दा होता, कारण मोठं होताना मुलींना खूप त्रास सहन करावा लागतो, पण त्याविषयी शाळेत सुद्धा किंवा इतर ठिकाणी सुद्धा अजूनही बोललं जात नाही फार. त्यामुळे तो मुद्दा मला माझ्या शिक्षकांनी सुद्धा कॉलेजमध्ये गेल्यावर खूप मला प्रोत्साहन दिलं की हा विषय खूप वेगळा आहे आणि यावर कोणी लिहित नाही आहे आणि तुझ्या कवितांमध्ये आहे ते वेगळं की ते मांडता येते तुला, तर तू ते मांडत राहा. त्यामुळे असे जे विषय आहेत ज्यांना आपण टाबू म्हणतो ते मला कवितेतून मांडायला खूप आवडतील यापुढे सुद्धा. ओके. तू आता कॉलेजचा उल्लेख केलास, तर तुझं जे कॉलेजचं शिक्षण सुरू आहे आत्ता, ते कुठल्या कॉलेजमध्ये सुरू आहे? माझं आता BAची लास्ट इयरची एक्झाम झाली आहे NK वराडकर कॉलेज दापोली या कॉलेजमध्ये मी शिकते आहे. आणि यापुढे मी मास्टर्ससाठी आता दुसरीकडे ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करते. ओके. ऑल द बेस्ट फॉर दॅट. धन्यवाद. कॉलेजमध्ये एकंदरीत वातावरण कसं होतं तुझ्या कवितांसाठी? कॉलेजमध्ये संधी खूप मिळाली मला. कॉलेजचा वार्षिक अंक आणि माझ्या माहितीत तरी तिन्ही विषयात लिहिणार, म्हणजे हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेमध्ये, या तिन्ही भाषेमध्ये लिहिणं हे खूप कमी दिसतं आपल्याला. त्यामुळे मला खूप संधी मिळाली तिन्ही विषयात लिहिण्यासाठी. आणि शिक्षकांचा सुद्धा खूप पाठिंबा होता. त्यांनी खूप मदत केली की तुझ्या कविता खूप छान आहेत, लिहिता येते तुला, लिहत राहा. आणि वाचताना सुद्धा की मदत मिळाली खूप. त्यामुळे कॉलेजचं वातावरण खूपच चांगलं होतं यासाठी. नक्कीच. तुझ्या कवितांमध्ये अजून, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतच असतं की नाही, और कुछ चाहिए, और कुछ चाहिए. तर ही कला जोपासायला तू असे काही वेगळे प्रयत्न केलेस का? किंवा वाचन, मग त्याच्यामध्ये कुठला एक प्रकार त्याचा अवलंब केलास का? असं नक्की काय केलंस तेही जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. माझ्या कवितांमध्ये मी आजवर ज्या कविता लिहिल्या तर मला वाटतं सगळ्याच कविता यमकात आहेत. त्यामुळे मला लिहायला ते सहज जातं यमकामध्ये. आणि वाचायचं म्हटलं तर मी प्रयत्न खूप केला आहे आतापर्यंत कविता वाचनाचा, पण माझ्या असं लक्षात आलं की मी तुलना करते स्वतःची इतर लेखांशी किंवा कवितांशी, की मी कसं लिहिणार, कधी लिहिणार, असं मला लिहिता येईल का, मी पण इथे पोहोचेन का. मला खूप कविता वाचायला आवडतात, पण एकाच कवीची किंवा एकाच प्रकारातल्या कविता सारख्या वाचणं मी टाळते. ओके. मग वेगवेगळ्या कविता तू बदलत राहतेस तुझा वाचनाचा हे, की एकदा हे तर एकदा दुसरं असं? हो. कविता लेखनाचे आपल्याकडे जे ॲप्लिकेशन्स आहेत आता, त्याच्यावर रोज ज्या मला वाचायला मिळतील, समोर येतील, अशा सहज ज्या येतील त्या मी वाचत असते. नक्कीच. मला एक पुढच्या नोटवरती प्रश्न विचारायचा आहे अनघा, की तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहेत आणि त्यांची आवडलेली किंवा भावलेली कविता आम्हाला ऐकायला आवडेल. माझा आवडता कवी माझ्याच वयातले, म्हणजे थोडा मोठा, सुमेध मुदगलकर हा आहे. त्याला कवी म्हणून फार कमी लोक ओळखतात, नायक म्हणून किंवा नर्तक म्हणूनच जास्त लोक ओळखतात. त्यामुळे मला त्याच्या कविता भावल्या, की म्हणजे आपण म्हणतो ना लपवून ठेवलेला खजाना, तसं ज्याच्याकडे फार लोकांचं लक्ष नाही गेलंय अशा कविता. आणि कविता लेखन त्याचं खूपच भावणार आहे. म्हणजे माझ्या अवॉर्डवर सुद्धा असं लिहिलं होतं की जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या डोक्याचा वरचा भाग उडालाय तेव्हा ती कविता असते, आणि अगदी तसंच लेखन आहे त्याचं. त्यामुळे मला त्याच्या कविता वाचायला खूपच आवडल्या. आणि खरं तर त्याच्यामुळे मी हिंदी कविता लिहायला सुरुवात केली. ओके. हिंदी कारण आपल्या रोजच्या वापरातली भाषा नाहीये. हो, आपल्या या पट्ट्या म्हणजे कोकण पट्ट्यामध्ये म्हणा किंवा असं. त्यामुळे मी त्याला ओळखायला लागल्यावर, कविता लिहायला सुरुवात केल्यावर, त्याच्या हिंदी कविता वाचल्यावर मी हिंदी लिहायला सुरुवात केली. आणि सुरुवातीच्या तोडक्या मोडक्या कविता ज्या आहेत त्या नंतर हळूहळू सुधारत गेल्या आणि माझी भाषा सुद्धा सुधारत गेली. त्यामुळे मला त्याचा खूप उपयोग झाला.
आणि त्याचं नॅरेशन जे आहे त्याचा खूपच उपयोग झाला मला, कारण मी आत्तापर्यंत फक्त लिहत होते. मला कधी संधी मिळाली नाही वाचायची किंवा कविता सादर करण्यासाठी मला फारसा प्लॅटफॉर्म नाही मिळाला किंवा मी शोधला नाही असंही असेल, पण संधी नव्हती मला. त्यामुळे त्या कशा वाचायच्या कविता किंवा नॅरेशन कसं करायचं, आणि नुसतं कविता आणि नॅरेशन नाही तर म्युझिक कसं वापरावं कविता वाचनासाठी. म्युझिक हा असा भाग आहे जो सगळ्यांना आकर्षित करतो, त्यामुळे ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं कविता वाचताना. तर त्याचा वापर हे मला खूप कळलं. आणि त्याच्या ज्या थोड्या कविता आज उपलब्ध आहेत त्यातली मला त्याची शब अखेर म्हणून एक कविता आहे, अ स्टेप अबव पेन, ती खूप आवडते. प्लीज सादर करना आपल्या सगळ्या युवक दोस्तांसाठी आणि श्रोत्यांसाठी. त्यातली माझ्या आवडत्या ओळी आहेत, तेरे दर्द की वजह कौन है ये सवाल मत पूछना, तेरी दर्द की वजह कौन है ये सवाल मत पूछना, उसमें तेरी क्या गलती है इस सवाल का जवाब तेरे पास होना चाहिए, क्योंकि ये दर्द आज मुस्कुराहट उधार लेगा तो कल उसे सीख समेट लौटा देगा, क्योंकि तेरे दिल को बेहतर बनाना ही इसकी गुजारिश है, इसलिए अब तुझे भी थोड़ा मुस्कुरा लेना चाहिए, तू भी तो मासूम ही है, तू भी तो मासूम ही है, बस इस बात का तुझे एहसास होना चाहिए. खूप छान. अनघा, आजच्या या थोड्याशा वेळेमध्येच आपण तुझ्या काव्यसंग्रहातली प्रत्येक कविता नाही ऐकू शकणार. आम्हाला ती नक्की वाचायला ऐकायला नक्की आवडेल, पण एक थोडक्यात कुठल्या कुठल्या कविता आहेत, त्याच्यामध्ये काय काय आहे, एक स्टोरी लाईन थोडीशी आम्हाला सांगितलीस तरी नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. माझ्या कवितेच्या पुस्तकाची सुरुवात एका अपूर्ण किंवा व्याकरणातून थोडीशी तोडके मोडक्या अशा कवितेनेच मी केली. ती कविता जरी व्याकरणपूर्ण नसेल तरी मला त्याचा अर्थ खूप आवडतो आणि माझ्या कवितेच्या पुस्तकासाठी ती मला अगदी बरोबर योग्य वाटली सुरुवात करण्यासाठी. आणि तशाच सुरुवात करताना माझ्यानंतर कॉलेजचे दिवस आणि फार अशी संभाषणाची सुरुवात करण्याची सवय नसल्यामुळे आलेल्या अडचणी आणि ते मैत्री कशी झाली किंवा पुढे माझ्या कल्पनेतून तयार झालेले चित्रण किंवा त्याच्यावर कविता अशा, आणि मी कवयित्री नसते तर त्या कल्पना आणि नंतर माझ्याबद्दलचे माझे विचार, अशा कवितेचा फ्लो आहे माझ्या कवितेच्या पुस्तकाचा. ओके. आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी, मुलाखतीच्या शेवटी आम्हाला हे नक्की ऐकायला आवडेल की इथून पुढे तुला काय करायचंय, आणि जाता जाता तुझ्या हेलियंथस या काव्यसंग्रहातली एक कविता आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. मला यापुढेही कविता करत राहायला खूप आवडेल, कारण कविता करत राहणं हे आपल्या हातात नसतं. ते विचार, तो उत्स्फूर्त ती भावना जोपर्यंत येत राहील तोपर्यंत कवी लिहत असतो. आणि या 21 वर्षाच्या आयुष्यात मला आज 21व्या वर्षी हा 21व्या शतकाचा पुरस्कार मिळाला. ही खूप योगायोगाची गोष्ट आहे आणि योगायोग आपण फार मानत नाही, पण असे प्रसंग आपल्याला त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवायला भाग पडतात. त्यामुळे तो एक खूप आनंदाची गोष्ट होती ती की एक वयाच्या 21व्या वर्षी हा पुरस्कार मिळणं, आणि तोही इतक्या मोठ्या कवयित्रीच्या नावे. तर तो खूप माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि तसंच मला यापुढेही लिहत राहायला आवडेल आणि माझ्या कवितेतून अनेक विषय किंवा माझ्या मनातल्या भावना मला मांडत राहायला खूप आवडेल. किती छान. इस बात पे एक कविता तो होनी ही चाहिए. नक्कीच. ही पुढची कविता आहे मराठी कविता, जिचं शीर्षक आहे आज जे लिहायचंय ते लिहून टाकेन. ओके. आज जे लिहायचंय ते लिहून टाकेन. काहीतरी पाहून हृदयात उठणारं वादळ, काहीतरी न पाहिल्याने होणारी जीवाची हळहळ, साचवून ठेवली आजवर जितकी गरळ, बेचैन करते आज त्यामुळे ओकून टाकेन. आज जे लिहायचे ते लिहून टाकेन. लिहिण्याची ताकद आहे का याचा विचार, नेहमी हे पाशवी प्रश्न डोक्यावरती स्वार. खेळ सुरू होण्याआधीच ही जी छळते मला हार, तिला लेखणीतून माझ्या प्रत्युत्तर देऊन टाकेन. आज जे लिहायचे ते लिहून टाकेन. प्रत्येक कविता लिहिण्यामागचं कारण, सहज लिहिली म्हटलं 1000 प्रश्न तरी पण, फुलणाऱ्या शब्दांवर आणतात जे दडपण, त्यांना पुढच्या वेळी नक्की सारं सांगून टाकेन. आज जे लिहायचंय ते लिहून टाकेन. किती छान. अनघा, तू वेळात वेळ काढून इथे आलीस आणि आम्हाला खूप छान अशा नक्की विचार करायला लावणाऱ्या अशाही काही विषयांवरच्या कविता तू आम्हाला ऐकवल्यास.
अजूनही खूप काही तुला छान छान लिहायला मिळवू दे, तुझ्या वाटेमध्ये खूप छान छान गोष्टी येऊ देत आणि तुला खूप वेगवेगळे विषय हाताळायला मिळू देत. याच सदिच्छांसोबत आम्ही तुझा आज इथे निरोप घेतोय आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तू इथे आल्याबद्दल. धन्यवाद. फ्रेंड्स, आत्ताच आपण एमिली डिक्सन पुरस्कार प्राप्त कवयित्री अनघा उकसकर हिची मुलाखत आपण ऐकलीत. तिच्याशी बातचीत केली होती मीरा खलगावकर हिने. याबरोबरच असे विविधरंगी कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा. तेव्हा लगेचच आपला स्मार्टफोन ओपन करा आणि यूट्यूबवरती जाऊन AIR रत्नागिरी टाईप करून सबस्क्राईब लगेच करा आणि त्यातल्या सगळ्या छान छान खजिन्याचा तुम्ही आनंद पुरेपूर घेऊ शकता. चला तर फ्रेंड्स, याच नोटवरती मी मीरा तुमचा इथेच निरोप घेतेय. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर. सादर करते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.